नमस्ते प्रशिक्षणार्थी मित्रमैत्रिणींनो. आता आपण सेकंड इयर तृतीय सेमेस्टरच्या सिलेबसचा आढावा घेतलेला आहे. तर आता तुम्हाला कंपल्सरी विषय कोणते आहेत त्याचा सिलेबस प्रत्येक शिक्षकांना दिलेला आहे. तर आपण ह्या तासिकेमध्ये ज्यांचा इतिहास विषय आहे अशा इतिहास विषयाला असणाऱ्या विद्यार्थ्यांसंदर्भात आपण या ठिकाणी लेक्चर्स घेणार आहोत आणि इतिहासाचा जो सिलेबस आहे तो सिलेबस आपण या ठिकाणी समजून घ्यायचा आहे. तर सर्वप्रथम आपण या सेमिस्टरमध्ये इतिहास अध्यापन पद्धतीमध्ये त्या ठिकाणी इतिहास अध्यापनाची उद्दिष्ट कोणती आहेत, युनिट क्रमांक 1 मध्ये कोणता सिलेबस आहे, युनिट क्रमांक 2, युनिट क्रमांक 3 आणि युनिट क्रमांक 4 अशा 4 युनिटचा अधिक ह्या विषयामध्ये आपल्याला कोणते प्रात्यक्षिक कार्य करायचं आहे आणि कोणती ट्युटोरियल पूर्ण करायचे आहेत याचा आपण आढावा घेणार आहोत. तर ह्या सिलेबसला सुरुवात करण्यापूर्वी आपण हा अभ्यासक्रम का अभ्यासायचा त्याचा थोडासा आढावा घेऊयात की इतिहास अध्यापनाची उद्दिष्ट कोणकोणती आहेत. तर सगळ्यात महत्त्वाचं पहिलं आणि महत्त्वाचं उद्दिष्ट आपल्याला या ठिकाणी सांगता येईल ते म्हणजेच डेव्हलप टू नेसेसरी स्किल रिलायनिंग प्लॅनिंग ऑफ टीचर ऑफ हिस्ट्री ॲट मायक्रो लेवल अँड मायक्रो लेवल. म्हणजेच आवश्यक असणारे अध्यापनाचं नियोजन आणि त्याच्या संदर्भातल्या ज्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आपण काय करायच्या आहेत ह्या इतिहास अध्यापनामधून शिकून घ्यायच्या आहेत की आपण विद्यार्थ्याला इतिहास विषय शिकवत असताना त्या ठिकाणी आपल्या चेहऱ्यावर हावभाव कसे असले पाहिजेत, हालचाल कशी असली पाहिजे हे आपण अध्यापन वृत्ती कौशल्य कार्यक्रमाअंतर्गत शिकलेलं आहोतच. पण इतिहास अध्यापनामध्ये आपण इतिहासाच्या अध्यापन पद्धती कोणत्या आहेत, इतिहास अध्यापन पद्धतीची सूत्र काय आहेत, इतिहास अध्यापनासाठी आपण शैक्षणिक साधनं कोणती वापरू शकतो, क्लुप्त्याचा वापर कसा करू शकतो किंवा इतिहास शिक्षक म्हणून कोणती गुणवैशिष्ट्ये आपल्या अंगी असणं गरजेचं आहे, ह्या सगळ्या गोष्टींचं आपल्याला याच्यामध्ये ह्या मेथडच्या अंतर्गत किंवा ह्या अध्यापन पद्धतीच्या अंतर्गत तुम्हाला शिकवलं जाणार आहे. म्हणजेच पहिलं आणि महत्त्वाचं उद्दिष्ट या ठिकाणी आपल्याला असं सांगता येईल की इतिहास अध्यापनाचं नियोजन आणि इतिहास अध्यापनातले छोटे मोठे बारकावे याविषयीची माहिती आपल्याला ह्या मेथडमधून शिकायची आहे. त्यानंतर दुसरं आणि महत्त्वाचं वैशिष्ट्य याचं आपल्याला असं सांगता येईल की अंडरस्टँड इव्हॅल्युशन टेक्निक्स इन इव्हॅल्युशन स्टुडंट परफॉर्मन्स इन हिस्ट्री. म्हणजेच इतिहास विद्यार्थ्यांमध्ये जे विद्यार्थ्यांना तुम्ही शिकवणार आहात त्या विद्यार्थ्यांच्या शिकवलेल्या प्रावीण्याचं मूल्यमापन करण्याकरताची प्रक्रिया इतिहास अध्यापनामधून आपल्याला शिकायची आहे. तर मूल्यमापन वर्कशॉप अंतर्गत आपण ह्या गोष्टी सगळ्या समजून सांगतोच की आपण मूल्यमापन विद्यार्थ्यांचं कसं करायचं, तर उद्दिष्ट ठरवायची, त्याच्यानंतर अध्ययन अनुभव द्यायचे आणि त्या ठिकाणी त्यांना एखादी टेस्ट द्यायची आणि त्या टेस्टच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांचं मूल्यमापन करायचं. तर सगळ्यात महत्त्वाचं दुसरं आणि महत्त्वाचं उद्दिष्ट आपल्याला सांगता येईल ते म्हणजेच प्रावीण्य विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी विद्यार्थी तुमच्या इतिहासाचं अध्ययन केल्यानंतर कुठपर्यंत पोहोचलेले आहेत हे समजण्यासाठी तुम्ही एखादी 10 मार्काची टेस्ट त्या विद्यार्थ्याला दिली आणि त्या विद्यार्थ्याला ती गोष्ट जर समजली तर निश्चितच त्या विद्यार्थ्याला काय होऊ शकतं, त्या विषयामध्ये चांगले मार्क मिळू शकतात आणि तो विद्यार्थी पुढे जाऊ शकतो. म्हणजेच या ठिकाणी इतिहासाचं अध्यापन नियोजन केल्यानंतर त्याचं विद्यार्थ्याचं मूल्यमापन करण्यासाठी तुम्ही ठरवलेली वर्ग अध्यापनाची उद्दिष्ट असतील, ती उद्दिष्टानुसार तुम्ही अध्यापन केलं आणि अध्यापनानुसार तुमची उद्दिष्ट ठरवलेली आहेत का नाहीत, ही उद्दिष्ट ठरवलेली आहेत ती विद्यार्थ्यांमध्ये संक्रमित झालेत का नाहीत हे पडताळण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, या ठिकाणी उद्दिष्टांचा विचार करावा लागेल. म्हणजेच थोडक्यात आपण इतिहास अध्यापनाची उद्दिष्ट जी आहेत ती थोडक्यात समजून घेऊयात. या ठिकाणी उद्दिष्ट मी लिहिते. पहिलं उद्दिष्ट इतिहास अध्यापनाचं आपण बघितलं. इतिहास अध्यापनाची उद्दिष्ट त्याच्यामध्ये पहिलं उद्दिष्ट आपण बघतोय ते म्हणजेच मी या ठिकाणी त्याचं स्पष्टीकरण दिलंय की अध्यापनाचं नियोजन कसं करायचं. म्हणजेच 30 मिनिटाचा तास असेल तर त्या तासामध्ये आपल्याला कसं नियोजन करायचं आहे हे ह्या पेपरच्या अनुषंगाने आपल्याला शिकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर दुसरं महत्त्वाचं उद्दिष्ट मी या ठिकाणी सांगितलं की विद्यार्थ्यांच्या प्रावीण्याचं मूल्यमापन.
दुसरं आणि महत्त्वाचं उद्दिष्ट आपण पाहतोय ते म्हणजेच विद्यार्थ्याच्या प्रावीण्याचे मूल्यमापन. त्यानंतर त्याच्या पुढचं उद्दिष्ट आपण ह्या अध्यापनामधून अभ्यासणार आहोत ते म्हणजेच इतिहासाचा अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तकाचं परीक्षण. म्हणजेच इतिहासाचा अभ्यासक्रम कसा आहे. या ठिकाणी जर आपण बघितलं तर इतिहासाचा अभ्यासक्रम जो दिलेला आहे, मग तुम्ही कुठल्याही इयत्तेचं पुस्तक घ्या, त्या इयत्तेच्या पुस्तकामध्ये समजा जर 15 धडे आहेत तर त्याच्यामधले 3 धडे नागरिकशास्त्राला असतील आणि 12 धडे इतिहासाचे आहेत. त्याच्यामध्ये पहिले 6 धडे प्रथम सत्रासाठी आणि दुसरे 6 धडे द्वितीय सत्रासाठी असा अभ्यासक्रम दिलेला आहे. तर तुम्ही कोणत्याही इयत्तेचं पुस्तक घेतल्यानंतर तो त्या वयोगटाला, त्या विद्यार्थ्यांच्या बौद्धिक कपॅसिटीला अनुसरून दिलेला तो पाठ्यक्रम सिलेबस योग्य आहे का नाही त्याचं तुम्ही इव्हॅल्युएशन करायचं. तर ते तुम्हाला त्या ठिकाणी कंटेंट कम ॲनालिसिसचं जे वर्कशॉप घेतलं जाईल त्याच्यामध्ये पाठ्यक्रमाचं विश्लेषण कसं करायचं, पाठ्यक्रम विश्लेषणाचे मुद्दे कोणते आहेत, त्या ठिकाणी मेथडच्या त्या वर्कशॉपमध्ये मी स्वतः तुम्हाला त्या कन्सेप्ट समजावून देईल आणि एक पुस्तक कसं करायचं त्याचं प्रात्यक्षिक आपण करून घेऊयात आणि नंतर तुम्हाला इयत्ता वाटून दिल्या जातील आणि त्याच्यानुसार तुम्हाला मिळालेल्या इयत्तेनुसार तुम्ही पाठ्यक्रमाचं विश्लेषण करायचं. त्याच्यानंतर पाठ्यक्रमाचं विश्लेषण केल्यानंतर त्याचं पाठ्यपुस्तक आहे. तुम्ही 5वीच्या पाठ्यक्रमाचं विश्लेषण केलं, अभ्यासक्रम कसा आहे त्याचं सिलेबसचं विश्लेषण केलं, तर त्या पाठ्यपुस्तकाचं सुद्धा म्हणजे त्याचं बाह्यरंग आणि आंतरंग म्हणजे पाठ्यपुस्तक जर बघितलं तर त्याचं मुखपृष्ठ म्हणा, मलपृष्ठ म्हणजे त्याची बॅक साईड म्हणा, त्याच्यासाठीची किंमत म्हणा, त्याच्यावरचं चित्र आहे ते चित्र किंवा त्याचा कागद असेल, हे बाह्य अंगामध्ये येईल आणि अंतरंगामध्ये त्या ठिकाणी त्याच्यासाठीचा वापरलेला अंतरंगाचे पेजेस कसे आहेत, त्याला दिलेले पान क्रमांक असतील, अक्षरांचा आकार असेल, 2 ओळींमधला पेस असेल किंवा टायटल असेल, तर त्या सगळ्या गोष्टी अंतरंगामध्ये येतील. तर त्या अंतरंगाचा त्या ठिकाणी विचार करायचा आहे. त्याच्याबरोबर कंटेंट, मग मुद्दे, उपमुद्दे, चित्र, ह्या सगळ्या गोष्टींचा अंतरंगामध्ये विचार येईल. तर ते सुद्धा तुम्हाला कंटेंट कम मेथोडॉलॉजीच्या वर्कशॉपमध्ये त्या सगळ्या गोष्टी काय केल्या जातील समजून सांगितल्या जातील. म्हणजेच त्या ठिकाणी तुम्हाला ज्या गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या आहेत त्याच्यामध्ये कुठल्याही एका इयत्तेचं तुम्हाला सिलेबस आणि पाठ्यपुस्तक कसं त्याचं विश्लेषण करायचं, म्हणजे चांगल्या बाबी कोणकोणत्या आहेत आणि तुम्हाला असं वाटलं ॲज ए उद्याचे भावी शिक्षक म्हणून की ही गोष्ट ह्या पाठ्यपुस्तकामध्ये कमी आहे किंवा ही गोष्ट विद्यार्थ्यांच्या वयोगटाला अनुसरून थोडीशी जादा बुद्ध्यांक असणाऱ्या विद्यार्थ्यांनाच ती पेलू शकते, तर तिथं तुम्ही त्या ठिकाणी फक्त लिहू शकता की ही अशी अशी गोष्ट ह्या पाठ्यपुस्तकामध्ये एक्स्ट्राची दिलेली आहे किंवा ही दिलेली आहे ती विद्यार्थ्यांच्या वयोगट आणि क्षमताला अनुसरून नाही आहे. म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला विद्यार्थ्यांच्या विकासाच्या दृष्टीनं त्या प्रत्येक इयत्तेच्या पाठ्यक्रमाचं विश्लेषण आणि पाठ्यपुस्तकाचं विश्लेषण करायचं. म्हणजे तिसरं आणि महत्त्वाचं उद्दिष्ट काय आहे, पाठ्यक्रम व पाठ्यपुस्तकाचं विश्लेषण. पाठ्यक्रम व पाठ्यपुस्तकाचे विश्लेषण हे तिसरं उद्दिष्ट आहे की ज्याच्यामधून आपल्याला हे शिकायचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपण उद्दिष्टांमध्ये ऑब्जेक्टिव्हमध्ये बघतोय, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ह्या मेथडच्या विषयांतर्गत शिकायच्या आहेत. तर तिसरं उद्दिष्ट आपण बघितलं. त्यानंतर चौथं उद्दिष्ट आहे ते म्हणजेच मूल्य निर्धारणाची साधनं, मूल्यमापनाची साधनं आपल्याला समजून घ्यायची आहेत. तर या ठिकाणी आपण मूल्यमापनाची साधनं जी आहेत ती साधनं समजून घेणार आहोत. मूल्यमापन कृती सत्रामध्ये ती साधनं तुम्हाला समजून सांगितली जातात. तर ती मूल्यमापनाची साधनं जी आहेत त्या साधनांची माहिती सुद्धा आपल्याला ह्या पेपरच्या अंतर्गत शिकायची आहे. म्हणजेच सगळ्यात महत्त्वाचं मूल्यमापनाची साधनं. आपण विद्यार्थ्याला एखादा घटक शिकवतोय तर शिकवलेला घटक त्या विद्यार्थ्याला कितपत समजलाय. मग तुम्ही काही उद्दिष्ट ठरवलीत, वर्गाध्यापनाची ज्ञान आहे, आकलन आहे, उपयोजन आहे, कौशल्य आहे, अभिरुची आहे, अभिवृत्ती आहे, तर त्या 30 मिनिटाच्या तासिकेमध्ये त्या विद्यार्थ्याला ज्ञान काय झालं पाहिजे, आकलन काय झालं पाहिजे,
ॲप्लिकेशन म्हणजेच उपयोजन त्या विद्यार्थ्यांमध्ये कोणतं इन्क्रीज झालं पाहिजे, कौशल्य कोणती आली पाहिजेत, याच्या अनुषंगानं तुम्ही काय करणार आहात, शिकवणार आहात. आणि शिकवल्यानंतर त्या विद्यार्थ्याला ते समजलंय का नाही त्याच्यासाठी तुम्ही काय करणार आहात, मूल्यमापन करणार आहात. तर ही मूल्यमापनाची साधनं संख्यात्मक आणि गुणात्मक आहेत, ती साधनं कोणती आहेत त्याचाही त्या ठिकाणी आपण आढावा घेणार आहोत. तर चौथं उद्दिष्ट आपण बघितलं ते म्हणजेच मूल्यमापनाची साधनं आपल्याला ह्या पेपरच्या अनुषंगानं समजून घ्यायचे आहेत. तर मला असं वाटतं की ही चारही मुद्दे तुम्ही तुमच्या वहीमध्ये नोट डाऊन करून घ्या किंवा लेक्चर ऐकतानाच ह्या मुद्द्यांचं रनिंग नोट्स तुम्ही काढा. आणि अगदी समजलं नाही तर तुम्ही पर्सनली आपण ज्या झूम मीटिंग प्रत्येक आठवड्याच्या एंडिंगला एक घेऊयात आणि त्या झूम मीटिंगमध्ये तुम्हाला जो सिलेबसचा भाग मी फक्त इथं एक्सप्लेन केलेला आहे त्यातले कुठलेही डाऊट असतील तर वहीमध्ये नोंद करून ठेवा. ते आपण त्या झूम मीटिंगमध्ये प्रत्यक्ष समोरासमोर येऊन चर्चा करूयात. किंवा तुम्ही कॉलेजमध्ये आला आहात अशा वेळेस भेटून जरी विचारलं तरी मी त्या शंकांचं निरसन करेन. तर बघा, पहिल्या इतिहास अध्यापनाच्या उद्दिष्टामध्ये पहिलं आपण अध्यापनाचं नियोजन शिकायचं कसं करायचं ते शिकायचं आहे. विद्यार्थ्याच्या प्रावीण्याचं मूल्यमापन कसं करायचं ते शिकायचं आहे. त्याच्यानंतर पाठ्यक्रम आणि पाठ्यपुस्तकाचं विश्लेषण कसं करायचं ते शिकायचं आहे. त्याचबरोबर आपण विद्यार्थ्यांना शिकवल्यानंतर त्यांचं मूल्यमापन कसं करायचं ह्याही गोष्टीचा आपल्याला इथं आढावा घ्यायचा आहे. तर मला असं वाटतं की तुम्ही हे मुद्दे तुमच्या वहीमध्ये लिहून घेतलेले असतील तर पुढचा भाग त्या ठिकाणी अजून बाकी आहे. तर हा भाग मी या ठिकाणी थोडासा पुसून टाकते आणि पुढची उद्दिष्ट आपण कंटिन्यू करूयात. आणि सिलेबस हे लेक्चर संपल्यानंतर जेवढा झालेला आहे तेवढा सिलेबस मी तुम्हाला व्हॉट्सअपवर हिस्ट्री ग्रुपवर टाकेल, मराठी आणि इंग्रजी. तर तो तुम्हाला तिथं मिळून जाईल आणि ते काय असं इथं लिहिताना जरी राहिलं तरी तुम्ही तिथं ते कव्हर करू शकता. तर बघा, 4 उद्दिष्ट आपण बघितली. त्यानंतर 5वं उद्दिष्ट जे आहे ते इतिहास खोलीचं महत्त्व समजून घ्यायचं आहे. इतिहास खोली. आता आपण जर बघितलं आजपर्यंत तुम्ही शिकलेल्या तुमच्या अनुभवात जर बघितलं तर अशा प्रकारची खोली तुम्ही बघितलेली नाहीये. पण तुम्ही विज्ञान खोली बघितलेली की ज्या विज्ञान खोलीमध्ये प्रयोगासाठी लागणारं सगळं साहित्य त्या ठिकाणी ठेवलेलं असतं. एक प्रयोगशाळा असते, त्या प्रयोगशाळेमध्ये सगळे केमिकल्स असतात, त्याच्यासाठीची लागणारी सगळे इन्स्ट्रुमेंट असतात. आणि त्या प्रयोगशाळेमध्ये तुम्ही 9वी-10वीमध्ये गेल्यानंतर प्रयोग करून पाहिले असतील किंवा जे सायन्सचे विद्यार्थी आहेत त्यांना माहीत आहे की ते एक्सपेरिमेंट करत असतात. तर तसंच आपल्या विद्यार्थ्यांना इतिहासाची गोडी लागावी म्हणून अशी एक इतिहास कक्ष त्या ठिकाणी असायला हवा. किंवा इतिहास कक्ष शाळेमध्ये जर असेल तर आपण इतिहासाचे शिक्षक म्हणून त्या विद्यार्थ्यांना कोणत्या पद्धतीचं मार्गदर्शन करू शकतो किंवा इतिहासाची अधिक आवड त्या विद्यार्थ्यांमध्ये कशी निर्माण करू शकतो. तर ती इतिहास खोली काय आहे आणि त्या इतिहास खोलीचं काय महत्त्व आहे तेही आपण ह्या सिलेबसमध्ये शिकायचं आहे. त्यानंतर 6वं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे शिक्षकांच्या व्यावसायिक क्षमता. आता बघा, आपण उद्याचे भावी शिक्षक आहोत. तर शिक्षक होण्यासाठी तुम्हाला माहिती आहे की क्वालिफिकेशन आहे BA किंवा BSc किंवा BCom, B.Ed किंवा D.Ed. मग आता ह्या शिक्षक म्हणून तुमच्या व्यावसायिक क्षमता कोणत्या असल्या पाहिजेत, तर त्याच्यामध्ये तुमची शैक्षणिक पात्रता असेल. त्याच्यानंतर तुमचं शैक्षणिक पात्रतेमध्ये तुम्ही या ठिकाणी BSc, BCom, BA किंवा MA, MSc, MCom केलेलं असेल, त्याच्यानंतर B.Ed पूर्ण केलं, ही तुमची व्यावसायिक पात्रता आहे. पण ह्याच्याबरोबरच एक शिक्षक म्हणून अजून कोणकोणत्या गोष्टी आहेत की ज्या पुढे जाऊन न्यू ट्रेंड्स येत असतात, तर त्याच्या अनुषंगानं शिक्षकाला तर स्वतःच्या व्यावसायिक क्षमता वाढवण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी आवश्यक आहेत याचाही आढावा आपण याच्यामध्ये घ्यायचा आहे. तर 6वं आणि महत्त्वाचं उद्दिष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं ते म्हणजेच व्यावसायिक क्षमतांचा या ठिकाणी आपल्याला विचार करायचा आहे. त्यानंतर 7वं महत्त्वाचं उद्दिष्ट जे आहे ते इतिहासाचं स्वरूप, वैशिष्ट्ये, संरचना आणि त्याचं महत्त्व. इतिहास जो विषय आहे त्या इतिहास विषयाची वैशिष्ट्ये, इतिहास विषयाची संरचना आणि त्याचं स्वरूप. म्हणजेच तुम्ही इतिहासाचं जर पुस्तक घेतलं तर
त्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये, आपल्या इतिहास अध्यापन पद्धतीच्या पुस्तकामध्ये तुम्हाला मी पुढे जाऊन इतिहास अध्यापनासाठी कोणकोणत्या पुस्तकांची तुम्ही पुस्तकं, संदर्भ पुस्तकं म्हणून वापरू शकता, त्याच्यामध्ये अरविंदो नाके असतील किंवा न.रा. पारसनीस असतील, ह्यांची इतिहास अध्यापनाची पुस्तकं आहेत. त्या पुस्तकाचा तुम्ही त्या ठिकाणी आढावा घ्या. तर त्या आढाव्यामध्ये तुम्ही बघितलं तर इतिहासाचं स्वरूप कसं आहे, इतिहासाची वैशिष्ट्ये कोणती आहेत आणि इतिहासाची संरचना काय आहे, म्हणजेच प्राचीन काळ, मध्ययुगीन काळ किंवा आधुनिक काळ, ही काळानुसार असतील, स्थानानुसार असतील. या ठिकाणी जर आपण बघितलं तर राज्य आहे किंवा देश आहे किंवा जागतिक स्तरावरील इतिहास असेल, असे हे 3 प्रकारामध्ये इतिहास विभागलेला आहे. तर 3 प्रकारानुसार त्याची संरचना कशी आहे याचाही आढावा आपण याच्यामध्ये घेणार आहोत. तर बघा, ह्या 7व्या उद्दिष्टांमध्ये आपल्याला काय अभ्यासायचं आहे, तर आपला विषय, आपल्या विषयाची वैशिष्ट्ये कोणती आहेत, आपल्या विषयाचं स्वरूप काय आहे आणि त्याचबरोबर आपल्या विषयाची संरचना काय आहे. तर ती संरचना सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी समजून घ्यायची आहे आणि ही संरचना आपल्याला कंटेंट कम मेथोडॉलॉजीच्या वर्कशॉपमध्ये त्या ठिकाणी त्याची आकृती असेल, तर ते 3 प्रकारे जर इतिहासाचे 3 प्रकार असतील, तर त्या 3 प्रकारानुसार इतिहासाचं डिवायडेशन कसं केलेलं आहे, तर त्याची आकृती त्या ठिकाणी काढायची आहे. तर ती इव्हॅल्युएशन वर्कशॉपमध्ये, तर कंटेंट कम मेथोडॉलॉजीच्या वर्कशॉपमध्ये त्या ठिकाणी इतिहास विषयाची संरचना मी स्वतः समजून देईनच, पण तुम्हाला ती काय करायची आहे, प्रॅक्टिकल अंतर्गत ती तयार करायची आहे. तर 7व्या उद्दिष्टामध्ये आपण इतिहासाचं स्वरूप, इतिहासाची वैशिष्ट्य आणि इतिहासाची संरचना काय आहे ते समजून घ्यायचं आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे की इतिहासामध्ये इन्क्लूड केलेला दुसरा जो विषय आहे तो म्हणजेच नागरिकशास्त्र. तर नागरिकशास्त्रातल्या ज्या विविध संकल्पना आहेत, तर त्या संकल्पनाचाही आपल्याला काय करायचं आहे, त्या ठिकाणी आढावा घ्यायचा आहे की नागरिकशास्त्रामध्ये कोणत्या अशा संकल्पना आलेल्या आहेत, त्या संकल्पना आपण या ठिकाणी समजून घ्यायच्या आहेत. तर नागरिकशास्त्रातील संकल्पनांचाही आपण इतिहास अध्यापनाच्या ह्या पेपरमध्ये त्या ठिकाणी आढावा घेणार आहोत. तर इतिहासामध्ये आपल्याला माहिती आहे की लोकशाही आहे, लोकशाही शासन प्रणाली आहे. आता आपण जर बघितलं तर आपला जर भारताची हे बघितली शासन प्रणाली, तर ती लोकशाही शासन प्रणाली आहे. पण काही देश असे आहेत की ज्या देशामध्ये हुकुमशाही शासन प्रणाली आहे. आता आपल्या देशामध्ये जर आपण लोकशाही शासन प्रणाली म्हणतोय, तर या ठिकाणी त्याची उद्दिष्ट, डेफिनेशन काय सांगता येईल लोकशाही शासन प्रणालीची, तर लोकांच्यासाठी चालवलेलं राज्य म्हणजेच लोकशाही. म्हणजेच जे शासन निर्माण होतंय ते लोकच निवडून देतात. त्याच्यामध्ये निवडून दिलेल्या लोकांनीच जे प्रतिनिधी निवडून येतात, तेच प्रतिनिधी त्या लोकांच्याच हितासाठी, त्या लोकांच्याच गरजांसाठी, त्या लोकांच्या समस्यांसाठी ते काम करत असतात. म्हणून त्या ठिकाणी निवडून दिलं तरी त्या लोकांवर ज्या लोकांनी निवडून दिलेलं आहे त्यांच्याप्रती असणारी कर्तव्यच त्यांना पुढे जाऊन करायची असतात. त्यामुळं त्या ठिकाणी जरी प्रतिनिधी म्हणून जे निवडून गेलेले असले तरी लोकांच्या जनहितासाठीच कामं करत असतात. म्हणून आपण त्याला म्हणतो की लोकशाही शासन प्रणाली. तर अशा ह्या लोकशाही शासन प्रणालीचा सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी म्हणजेच नागरिक शासनामधल्या वेगवेगळ्या मूलभूत संकल्पना आहेत. सार्वभौमत्व आहे किंवा समता आहे, स्वातंत्र्य आहे, न्याय आहे किंवा कर्तव्य आहेत. आपण जो बघतो आपला जो फ्लॅग आहे त्या फ्लॅगमध्ये जे अशोक चक्र आहे, त्या अशोक चक्रामध्ये ज्या आऱ्या आहेत त्याचं प्रत्येक वेगळं वैशिष्ट्य आहे. किंवा आपण जो स्तंभ बघतो अशोक स्तंभ, त्याच्यामध्ये जे सिंह आहेत, 3 सिंह समोर आहेत आणि मागे एक 4था सिंह आहे. तर 3 सिंह म्हणजेच आपले अधिकार आहेत आणि 4था सिंह म्हणजेच कर्तव्य आहे. तर अधिकार आपल्याला दिलेले आहेत, ते आपण अधिकाराचा वापर केला पाहिजेच. पण जे आपण अधिकार त्या ठिकाणी सांगतो की हा माझा राईट आहे, विद्यार्थी आहे तर शिक्षकांनी शिकवलं पाहिजे, हा माझा अधिकार आहे. पण त्या ठिकाणी विद्यार्थ्याचं सुद्धा कर्तव्य असलं पाहिजे की ज्यावेळेस लेक्चर टाकले जातात त्यावेळेस ती लेक्चर्स आपण काय केली पाहिजेत, पाहिली पाहिजेत, बघितली पाहिजेत आणि त्या ठिकाणी शिक्षकांच्या संपर्कात राहून जास्तीत जास्त आपलं ज्ञान वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजेच त्या ठिकाणी अशा वेगवेगळ्या संकल्पना आपल्याला नागरिकशास्त्रामधल्या समजून घ्यायच्या आहेत. अशी एकूण 8 उद्दिष्ट आपण ह्या पेपरमध्ये अभ्यासणार आहोत. पहिलं उद्दिष्ट म्हणजेच इतिहास अध्यापनामधून आपण अध्यापनाचं नियोजन कसं करायचं ते अभ्यासणार आहोत. दुसरं उद्दिष्ट म्हणजेच विद्यार्थ्यांच्या प्रावीण्याचं आपल्याला मूल्यमापन करायचं आहे. तिसरं उद्दिष्ट आपण बघितलं होतं ते म्हणजेच पाठ्यक्रम आणि पाठ्यपुस्तकाचं विश्लेषण कसं करायचं त्याची माहिती घेणार आहोत. त्याचबरोबर आपण मूल्यमापन कसं करायचं, मूल्यमापनाची साधनं कोणती आहेत हे समजून घेणार आहोत. तर ही 4 उद्दिष्ट अधिक 5वं उद्दिष्ट आहे इतिहास खोली काय आहे, तिची गरज काय आहे, त्याचं महत्त्व काय आहे, त्याचा आढावा घेणार आहोत.
त्याचबरोबर शिक्षक व्यावसायिक क्षमतांचा म्हणजे शिक्षक म्हणून कोणते गुण वैशिष्ट्य आणि क्षमता आपल्यामध्ये असली पाहिजेत त्याचाही आपण आढावा घेणार आहोत. त्यानंतर इतिहास विषयाची वैशिष्ट्य कोणती आहेत त्याचाही आपण अभ्यास करणार आहोत. त्याचबरोबर इतिहासाची संरचना कशी आहे त्याचाही आपण आढावा घेणार आहोत आणि नागरिकशास्त्रामधल्या संकल्पनांचाही ह्या पेपरच्या अनुषंगानं आढावा घेणार आहोत. तर हा सिलेबस नाही आहे मुलांनो, फक्त आणि फक्त इतिहासामध्ये आपल्याला काय अभ्यासायचं आहे म्हणजेच इतिहास अध्यापनाची जी काही उद्दिष्ट आहेत त्या उद्दिष्टांचा आपण या ठिकाणी आजच्या तासाला आढावा घेतलेला आहे की टू एबल स्टुडंट टीचर साठी कोणती उद्दिष्ट आहेत की आपल्याला हा विषय का शिकायचा त्याचा थोडक्यात आपण आढावा घेतलेला आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण युनिट क्रमांक 1 सिलेबस काय आहे, युनिट क्रमांक 2 मराठी आणि इंग्रजी दोन्हीमध्ये मी सांगणार आहे, 3 आणि 4 त्याच्याबरोबर प्रात्यक्षिक आणि त्या ठिकाणी तुम्हाला ट्युटोरियल कशा पद्धतीचं आहे याचा आढावा आपण नेक्स्ट टाईमच्या लेक्चरमध्ये घेऊयात. तर आजच्या तासाला आपण इतिहास अध्यापन पद्धतीमधून काय शिकायचं आहे त्याच्यासाठीची ऑब्जेक्टिव्ह कोणती आहेत त्या 8 ऑब्जेक्टिव्हचा या ठिकाणी विचार केलेला आहे. ओके, थँक्यू.